नमस्कार मैत्रिणी, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। मी आहे अनिता। तर आज आपण बघणार आहोत की मोबाईल ठेवण्यासाठी सुंदर अशी पिशवी कशी शिवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर खूप सोपं आहे मैत्रिणींनो, आपल्या घराची काही डिश असेल ती घ्यायची आहे आणि आपल्याला 4 तुकडे करून घ्यायचे आहेत गोल, आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप मी पिशवी कशी शिवते, कशी शिवलेली आहे ते तुम्ही बघा। आणि तुम्ही ही बाजारला जाताना भाजी आणताना ही पिशवी नक्की घेऊन जावा। काही किचकट प्रकार मी शिकवलेला नाही, काही चैन वगैरे लावायची नाही, फक्त आपल्याला बंद लावून ही पिशवी खूप सुंदर होते। आपल्याला 2 कलरचे कापड वापरायचे आहेत। तर चला आपण ती पिशवी कशी शिवूया ते मी तुम्हाला दाखवते। चला करूया सुरुवात। मैत्रिणींनो, आपण आज हँड पर्स कशी शिवायची, पिशवी ते मी सांगणार आहे। आपल्याला कसं होतं मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपला बाजार असतो, आपल्याला भाजीला जावं लागतं, त्यावेळेस तुम्ही ही छोटीशी जरी पिशवी नेली, हँडबॅग जरी नेली तरी चालू शकते। किंवा मुलांच्या शाळेमध्ये आपल्याला मीटिंग असते त्यावेळेस जावं लागतं, त्यावेळेससुद्धा ही सुंदर अशी हँडबॅग होणार आहे, खूप सुंदर आहे। तुम्ही ह्या बॅगेला बंदही लावू शकता आणि प्रेस बटन म्हणजे जे मॅक्रो असतं ते सुद्धा चिटकवू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही खूप सुंदर, तुम्हाला जर मोठी हवी असेल तर परात ठेवा, छोटी हवी असेल तर छोटीशी डिश ठेवा। तर आता मी तुम्हाला छोटीशी शिवून दाखवणार आहे की जेणेकरून एक मोबाईल बसावा आणि छोटीशी आपली पैशाची पर्स बसावी, या पद्धतीने मी सांगणार आहे। तुम्हाला जर मोठी हवी असेल तर थोडेसं तुम्ही परात वगैरे ठेवून मोठी शिवू शकता। तर अशा पद्धतीने मी डिश स्टीलची ठेवलेली आहे। आपल्याला बरोबर 4 असे गोल कट करून घ्यायचे आहेत आणि चारीला पण अस्तर पाहिजे मैत्रिणींनो, अस्तर नसेल तर छान होत नाही। फिनिशिंगसाठी आणि टाईट बसण्यासाठी अस्तरची गरज आहे। येथे माझे 2 टॉप होते, मी घालत नव्हते, आता बघू शकता त्याचेच मी हे हँड पिशवी शिवणार आहे, हँडबॅग शिवणार आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची हँडबॅग नक्की शिवा, खूप सुंदर आणि छान दिसते। तर अशा पद्धतीने मी 4 तुकडे ही कट करून घेतलेले आहेत। आता ह्या ड्रेसला ऑलरेडी अस्तर आहे, त्यामुळे अस्तरसहित मी 4ही तुकडे कट करत आहे। तर बघू शकता स्टेप बाय स्टेप बघा। आणि ही हँडबॅग कशी वाटली, कशी तुम्हाला वाटते हे नक्की कमेंट करून सांगा। तर बघू शकता आता आपले 4ही तुकडे कटिंग करून झालेले आहेत। आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं शिवणार आहे तेही सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित तुम्ही हा व्हिडिओ बघा की जेणेकरून तुम्हालाही ही हँडबॅग शिवता येईल। 2 कलरचे कापड असल्यामुळे खूप सुंदर ही पिशवी हँडबॅग दिसणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला मुडपून पूर्ण शिवून घ्यायचं आहे आणि नंतर सुलट करायचं आहे। थोडीशी मी जागा ठेवलेली आहे सवच करण्यासाठी। अशा पद्धतीची 4ही पण पानं आपल्याला शिवून घ्यायची आहेत। हे पण सवच करत आहे। आता दुसरे जे 2 आहेत ते पण आपल्याला सवच करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने 4ही पण पानं मी शिवून घेतलेली आहेत। आता इथं पुढं काय करायचं ते बघा। 1 इंच अंतरावर आपल्याला दोन्ही पण पानं ठेवून शिवून घ्यायचं आहे, फक्त 1 इंच अंतर घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने दोन्ही पण पानं आपल्याला 1 इंच अंतर ठेवून शिवून घ्यायचं आहे। आता हे एक पान झालेलं आहे, दुसरं पण पान आपल्याला शिवून घ्यायचं आहे। विरुद्ध कलर लावा की जेणेकरून ती आपली जी पिशवी होणार आहे, हँडबॅग होणार आहे, ती सुंदर दिसणार आहे।
आता पुढे काय करायचे ते सांगते मी तुम्हाला. दोन्ही पण आपले भाग शिवून झालेले आहे. तर बघू शकता पूर्ण शिवलेला आहे. आता 3-3 इंच अंतर ठेवायचं आहे आणि त्याच्यावर ते दुसरा पार्ट आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. वरती पण 3 इंच राहील. या पद्धतीने तुम्ही दुसरा पार्ट ठेवा. 3-3 इंचच मैत्रिणींनो अंतर ठेवा. आता ते पूर्णपणे आपल्याला शिवून घ्यायचं आहे. इकडून पण शिवून घ्यायचं आहे सर्व काही. जे काही राहिलेला भाग आहे तोही मधला शिवून घ्यायचा आहे. सर्व पार्ट आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत. तर आता आपल्याला बंद लावायचे आहेत. साधारणतः बंदांची उंची तुम्हाला 19 ते 20 इंच ठेवायची आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ठेवा. आता मी ठेवलेले आहे ते 19 इंच. तर दोन्ही पण बंद आपल्याला आता लावून घ्यायचे आहेत. आपल्याला वरच्या साईडनेच लावायचे आहेत जेणेकरून त्याचं फिनिशिंग छान दिसणार आहे. अशा पद्धतीने दोन्ही साईडचे बंद आपल्याला लावून घ्यायचे आहेत. बंद पण चारी बाजूनी शिवून घ्या की जेणेकरून ते उसवणार नाहीत. याच्यात बरोबर एक मोबाईल आणि तुमची पैशाची पर्स बसू शकते मैत्रिणींनो. तर तुम्ही सुद्धा ही हँडबॅग नक्की शिवा. तुम्ही भाजीला मार्केटला जाताना सुद्धा ही हँडबॅग खूप सुंदर वाटते. कारण भाजीला जाताना आपल्याला पर्स आणि मोबाईलच लागतो. तर तुम्ही सुद्धा ह्याला प्रेस बटन लावू शकता की जेणेकरून ते ओपन जर तुम्हाला वाटत असेल तर, किंवा मायक्रो पण लावू शकता. अशा पद्धतीने बंद लावून झालेले आहेत. आता जे बाजूचे आहे ते स्टिप मारून घ्यायचे आहे. तर आपली हँडबॅग फक्त 5 ते 6 मिनिटात ओके झालेले आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये टॉप किंवा कापड शिल्लक असतील तर टाकून न देता अशा प्रकारची हँडबॅग नक्की शिवा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर तुम्ही शेअर केल्यामुळे इतरांनाही माहिती कळेल. तर बघू शकता आतून किती सुंदर फिनिशिंग आलेलं आहे. एक मोबाईल मी ठेवत आहे. मोबाईल पण व्यवस्थित बसत आहे आणि छोटीशी पैशाची पर्स पण बसत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हँडबॅग नक्की शिवा. तुम्ही जर कुठे चार्जिंगला लावत असेल तर चार्जिंगला सुद्धा या हँडबॅगमध्ये ठेवून तुम्ही चार्जिंगला लावू शकता. आणि ही छोटीशी जी पर्स आहे पैशाची तीही तुमची आरामात बसू शकते. तर अशा पद्धतीने तुमचं जे काही सामान आहे रोजचं रेग्युलर न्यायला, एक रुमाल, तुमची पैशाची पर्स आणि तुमचा मोबाईल हा आरामशीर ह्याच्यामध्ये बसतो. तर नक्की हे हँडबॅग नक्की शिवून बघा. तर तुम्हाला मी खाली पण दाखवत आहे. अशा पद्धतीने आपला मोबाईल आरामशीर बसलेला आहे. बघू शकता किती सुंदर छान झालेली आहे. काहीतरी युनिक तुम्हाला दाखवावं म्हणून मी ही पद्धतीने दाखवलेलं आहे. थोडंसं मोठी हवी असेल तर तुम्ही थोडीशी मोठी साईजचा गोल आकार कट करा की जेणेकरून अजून थोडी मोठी होऊ शकते. पण शक्यतो मोबाईलच्या मापाने मी ही पिशवी शिवलेली आहे, ही हँडबॅग शिवलेली आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघू शकता किती सुंदर कलर आणि छान आणि अट्रॅक्टिव्ह ही दिसत आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.